नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज जो आपण हा बिल्ड केलेला आहे, जर समजा तुम्ही फोटोग्राफर असाल किंवा व्हिडिओ एडिटिंगचा मेंबर असाल तर डेफिनेटली हा सेटअप तुम्ही आपल्याकडून परचेस करून यूज करू शकता. कारण की हा जो सेटअप आपण बिल्ड केलेला आहे तो फोटोग्राफर मेंबरसाठी बिल्ड केलेला आहे. या कस्टमरचा यूज जास्त करून फोटोग्राफर लाईनसाठी डिझाईनसाठी असणार आहे. प्लस फ्युचरला त्यांनी प्रीमियर प्रो वगैरे सॉफ्टवेअर वापरणार आहेत व्हिडिओ एडिटिंगसाठी, 4K एडिटिंग करणार आहेत. तर त्यासाठी आपण याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड सुद्धा ॲड केलेला आहे. तर हा जो प्रोसेसर आपण म्हणजे हा जो बिल्ड केलेला आहे तो इंटेल सोबत बिल्ड केलेला आहे. यामध्ये आपण जो मदरबोर्ड वगैरे सगळे कॉम्पोनंट घेतलेले आहेत ते सगळे डिटेलमध्ये आपण चेक करणार आहे. या जे मेन ॲडव्हान्टेज इंटेलमध्ये सजेशन दिलेलं आहे त्याच्या मेन ॲडव्हान्टेज की बाबा त्या कस्टमरना जो यूज होता जास्त करून डिझाईन फील्डला होता, त्यामुळे त्यांनी ग्राफिक्स कार्ड डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड RTX सिरीजचं यूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये 3050चं ग्राफिक्स कार्ड आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेला आहे. प्रोसेसर जो असणार आहे तो i5 13 जनरेशनचा प्रोसेसर या बिल्डमध्ये यूज करत आहे. जो F सिरीजमध्ये प्रोसेसर असणार आहे. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड ह्याला कंपल्सरी लागते. F सिरीजचा प्रोसेसर तर जर समजा तुम्ही यूज करत असाल तर त्याला डायरेक्टली मदरबोर्ड थ्रू डिस्प्ले आउट होत नाही, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी ग्राफिक्स कार्ड हे ॲड करायला लागते. जर समजा तुम्हाला ग्राफिक्स कार्ड ॲड करायचं नसेल तर तुम्ही K सिरीजचा प्रोसेसर सुद्धा या बिल्डमध्ये यूज करून स्टार्टअप करू शकताय. आत्ताचा कस्टमरचं जे बिल्ड फ्युचरच्या प्लॅनिंगनुसार केलेला आहे, जेणेकरून याच्यात मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो MSI कडून बॉम्बर सिरीजचा मदरबोर्ड आहे. B760M वायफायवाला मदरबोर्ड असणार आहे, ज्याच्यामध्ये वायफाय प्लस ब्लूटूथ कंबाईन असणार आहे. प्लस DDR5 मदरबोर्ड असल्यामुळे तुम्ही या मदरबोर्डला तुम्ही 12 जनरेशन 13 जनरेशन आणि 14 जनरेशन प्रोसेसर डेफिनेटली अपडेट करू शकता. इन केस जर समजा कस्टमरला फ्युचरमध्ये i9 14 जरी या कॉम्पोनंटमध्ये ॲड करायचा असेल तर तो ॲड करू शकतोय. तर ह्या फ्युचर प्लॅनिंगनुसारच त्यांनी हा मदरबोर्ड सिलेक्ट केलेला आहे. आता रॅम जी यूज केलेली आहे ती 16 GB सिंगल स्ट्रिप रॅम असणार आहे, जी क्रुशियलमध्ये 5600 मेगाची DDR5 रॅम आहे. 16 GB मध्ये सिंगल स्ट्रिप रॅम आहे. या मदरबोर्डला तुम्हाला 2 सॉकेट बघायला भेटतात. मदरबोर्डची तुम्ही बॅक साईडला सगळे डिटेल्स पण चेक करू शकता. या पद्धतीने तुम्हाला डिटेल्स याच्यामध्ये बघायला भेटतात. तसेच रॅम आपण ड्युएल सॉकेट चॅनेल मदरबोर्ड असल्यामुळे फ्युचरमध्ये वाढवू सुद्धा शकतो. त्यामुळे फ्युचरमध्ये तुम्हाला आता रॅमचे रेट हाय आहेत, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही फ्युचरमध्ये रॅम अपडेट करू शकता. त्यानंतर SSD जी यूज केलेली आहे ते WD मध्ये 500 GB SSD यूज केलेले आहे. WD 500 GB ब्ल्यू सिरीजवाली SSD असणार आहे, ज्याचं मॉडेल नंबर आहे SN5000. हे ब्ल्यू सिरीजचं मेन ॲडव्हान्टेज की बाबा तुम्हाला रीड आणि राईट स्पीड जे प्रोव्हाइड केलेलं आहे 5100 MBPS वाला रीड आणि राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जर समजा तुम्हाला ब्लॅक सिरीजमध्ये तुम्ही SSD याच्यात अपडेट करणार असेल डेफिनेटली अपडेट करू शकता. त्याला 7000 MBPS जाते, पण ॲज अ कस्टमरच्या प्राइसिंगनुसार ग्रीन, ब्ल्यू आणि ब्लॅकमध्ये आपण त्यांना ब्ल्यू सजेस्ट दिलेलं आहे, जे त्यांच्या बजेटनुसार आपण ॲड केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही 2 TB हार्ड डिस्क किंवा 4 TB हार्ड डिस्क जर समजा तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचं काम करत असाल तर ॲड करू शकताय. ह्या बिल्डमध्ये कॉम्पोनंट ॲड करणार असेल तर 2 हार्ड डिस्क सॉकेट तुम्हाला याच्यामध्ये ॲड करता येतात. ह्या कॅबिनेटला सूट होणार आहे. त्यानंतर ग्राफिक्स कार्ड जे यूज केले ते MSI मध्ये ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे. MSI कडून RTX 3050चं 6 GB ग्राफिक्स कार्ड NVIDIA कडून आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. ते ग्राफिक्स कार्ड आपण ह्या बिलमध्ये यूज केलेलं आहे. त्यानंतर कॅबिनेट तुम्ही बघू शकता अँटी स्पोर्टचं X360 ॲक्वा हे कॅबिनेट ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटला 3 फॅन बघायला भेटतील जे ARGB आहेत, बॅक साईडला एक ARGB फॅन, असे टोटल 4 RGB फॅनसोबत कॅबिनेट तुम्हाला बघायला भेटेल. फ्रंट साईडला ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे. टॉपवरती तुम्हाला मेश बघायला भेटेल याच्या. त्यानंतर राईट साईडला पण टेम्पर ग्लास याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. वरती टॉपवरती तुम्हाला 360 लिक्विड कूलर सुद्धा सपोर्टेबल आहे. जर समजा तुम्ही टॉपवरती लिक्विड कूलर ॲड करणार असाल तर ॲड करू शकताय. प्लस व्हर्टिकल मोडमध्ये कूलर ॲड करणार असाल तर कॅबिनेट लॉंग साईजला येते, त्यामुळे तुम्ही व्हर्टिकलमध्ये 240चा कूलर सुद्धा याच्यामध्ये ॲड करता येतो. या कॅबिनेटला मेन ॲडव्हान्टेज. त्यानंतर बेसमध्ये तुम्हाला डुएल फॅन ARGB ॲड करणार असाल तर ते पण ॲड करता येतात. तर हे कॅबिनेटचे मेन ॲडव्हान्टेज आहेत. त्यानंतर डिपकूलचा आपण AG400 हा एअर कूलर यूज केलेला आहे. प्रोसेसरला तुम्हाला कंपल्सरी एअर कूलर टाकल्यानंतर तुम्हाला परफॉर्मन्स हायर भेटतो, त्यामुळे आपण एअर कूलर सुद्धा याच्यामध्ये जो ARGB डिपकूल कडून असणार आहे तो एअर कूलर ॲड केलेला आहे. तर ह्या बिलचं कम्प्लिटली अनबॉक्सिंग एकदा चेक करून घ्या.
आत्ताच आपलं बिल कम्प्लीट झालं, तुम्ही चेक करू शकता बिल कशा पद्धतीने झाले. ह्या बिलच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकताय. जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळ्या असतील तर नक्कीच आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकताय आणि त्याच्यावर तुमचे रिक्वायरमेंट टाकून आपल्याकडून तुमचे सगळे बजेटनुसार तुम्ही कॉम्पोनंट प्राइसिंग घेऊ शकताय. आणि जर समजा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिलचे आम्ही व्हिडिओ टाकत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. आणि आपण लॅपटॉपचे अनबॉक्सिंग सुद्धा चालू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॅपटॉपच्या ऑल सिरीजचं अनबॉक्सिंग पण बघायला भेटेल. मॉनिटरचे अनबॉक्सिंग चालू केलेले आहेत. इन केस तुम्हाला अदर सिरीजमध्ये कुठले अनबॉक्सिंग पाहिलं असेल जे आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर फील्ड रिलेटेड असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला नक्कीच कळवा. आणि हा PC बिल्ड रिव्ह्यू कसा वाटला हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.